वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच मानू. ठीक आहे. गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच हा ए मानला तर एचा पूरक संच लिहा. आता प्रश्न एकदम व्यवस्थित वाचायचा. ठीक आहे. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच माना. ठीक आहे. म्हणजे समजा एखादा पर्टिक्युलर वर्ग आहे. ठीक आहे. सगळी संख्या म्हणजे त्याच्यामध्ये मुलं असतील सगळ्यांची जी टोटल संख्या आहे त्याला आपण विश्वसंच मानायचे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये बघायचं गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आणि त्याच्यामध्ये गणितात बघा गणितामध्ये 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच म्हणजे गणितामध्ये कमीत कमी 50%. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त किती आहे. ठीक आहे. मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच हा आपण किती मानायचे तर ए मानायचे. ठीक आहे. ए म्हणला तर आणि ह्या एचा आपल्याला पूरक संच लिहायचा आहे. क्लिअर आहे. चला आता आपण उत्तरमध्ये काय लिहायचं. संचय हा त्याने प्रश्नामध्ये लिहिले तोच आपण लिहायचा. संचय बरोबर गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. आता त्याचा ए संच म्हणजेच पूरक संच म्हणजेच ए डॅश म्हणजे एचा पूरक संच काय येईल तर गणितात 50% पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. आता बघा 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. ठीक आहे. मिनिमम 50 जास्तीत जास्त किती हे सगळे गणितामध्ये जाणार. ठीक आहे. म्हणजे जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या संचामध्ये तो संच येणार आहे. आणि या उलट विरुद्ध पूरक म्हणजे विरुद्ध म्हणजे 50%च्या कमीच येणार. ठीक आहे. 50% जास्त तर येणारच नाही कारण की त्यांनी अगोदर सांगितलं की 50% किंवा अधिक. ठीक आहे. मग त्याच्यामुळे ए डॅश म्हणजे ह्याच्यामध्ये संचयचा पूरक संच काय लिहायचं तर 50%च्या कमी आपण ह्याचं लिहायचं तर तो काय येणार पूरक संच येणार. आणि म्हणून ए डॅश म्हणजे एचा पूरक संच काय येईल तर गणितात 50% पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच हा ए डॅशमध्ये येईल. प्रश्न फक्त व्यवस्थित वाचा उत्तर बरोबर आपल्याला सॉल्व्ह होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा सराव संच 1.3 कंप्लीट केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.4 कंटिन्यू करणार आहोत. या व्हिडिओमध्ये काय प्रश्न असेल तर मला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय.